मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी आज मी तुम्हाला आपल्या घरगुती मसाल्यापासून साधा आणि सोपा तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर चला बघूयाच कसा करायचा तो उपाय. मंडळी आपण नेहमीच मसाले ते पदार्थ वापरतोय बघा. हे आहे लवंग, हा लसूण आहे बघा, लसूण, आणि हे आहे नेहमीच आपल्या मसाल्यात एक वापरलं जाणारं आलं. तर मंडळी हे साधं आणि सोपं घरगुती आपल्या जे नेहमीच्या वापरातल्या मसाल्यापासून आपल्या शरीराला भरपूर असे आयुर्वेदिक गुणधर्म मिळतात. बऱ्याचशा आजारावर आपण मात करू शकतो. तर असं आहे मसाल्यापासून एक तुम्हाला मी साधा सोपा सरळ उपाय सांगणार आहे. तर आता हे बघा, आले, लवंग, लसूण एवढं मी घेतलेलं आहे. आणि यापासून आता तुम्हाला एक साधा सोपा एक औषध कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो. तर काय करायचं, आता मी काही जास्त लसूण सोलत नाही, साधारण तुम्हाला दाखवायला पुरती साधारण थोडंसं घेतो. आता हे 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलल्यात. आता याच्यात मला हे लवंग लागतील, हे आलं आहे थोडंसं बारीक करून का ठेचून घेतलं तरीही चालेल. तर आता बघा मंडळी, आता काय करायचं आहे त्यापूर्वी मी तुम्हाला याची माहिती देतो की बघा, बऱ्याचशा जणांना खोकला असतो, नेहमी खोकला असतो, खोकला बरा होत नाही. आपण अनेक औषधं पण घेतो, परंतु तरीही कधी कधी आराम वाटत नाही. परंतु हा कोणत्याही विना पैशात आपल्या घरगुती जे साहित्य आहे त्याच्यातून साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करू शकता. याने खोकलासुद्धा बरा होतो. तुमचा मूत्रमार्गातील संसर्ग, युरिनरी इन्फेक्शन ते सुद्धा बरं होतं. तसंच आपला हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब हा सुद्धा नियंत्रणात येण्यास मदत होतो. बऱ्याचशा जणांना बघा सांधिवाताचा त्रास असतो, सांधे दुखतात हातापायाचे वगैरे, तर त्याच्यात सुद्धा आराम मिळतो. तसेच तुमची जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, आपण नेहमी आजारी पडतो, वारंवार कोणत्याही साध्या गोष्टींनी विकनेसपणा येणं, अशक्तपणा जाणवणं, कमजोरी वाढवणं, तर तुम्ही हे जर मी सांगितलेलं आहे तर औषध जर तुम्ही जर नियमित घेतलं तर तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढेल. तसेच बघा, बरेचसे आपल्या माता भगिनी असतात, त्यांना नेहमी मासिक धर्माच्या वेळेस म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस जे 3 ते 4 दिवस असतात ना, खूप वेदनादायक असतात. तर त्यासाठी सुद्धा जर हे मी सांगितले, जर हे औषध जर तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे केलं आणि जर घेतलं तर ज्या मासिक पाळीच्या वेळी ज्या माता भगिनींना आपल्या वेदना होतात तर त्या निश्चित कमी होतील. असा हे आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय आहे. तर आता चला आपण बघूयाच कसं करायचं हे औषध, ते तुम्हाला मी आता सांगतो. तर आता मी बाजूला ठेवतो. काय करायचं, आता आपण हे एक पातेलं घेतलं छोटं. आता मी थोडक्यातच तुम्हाला किती बनवायचं ते सांगतो. आता साधारण आपण काही जास्त बनवत नाही, तुम्हाला दाखवायला पुरते. हे 1 कप पाणी घेतलं आणि हे 2 कप. आता हे मी थोडक्यात बनवायचं म्हणून एवढं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण हे आता ह्या लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्या. आता कशाने तरी अशा वाटून घ्या किंवा अशा ठेचल्या तुम्ही जर थोड्याशा कस करू, म्हणजे त्याचा अर्क चांगला त्याच्यात जातो. लसणाच्या पाकळ्या आपण अशा त्याच्यात टाकतोय. आता हे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे आलं घेतोय. हे आलं सुद्धा थोडंसं ठेचून टाकायचं आहे. आता मी आलं ठेचलेलं आहे, हे ठेचून याच्यात असं टाकतोय. आणि आता हे लवंग घेतलेत मी अंदाजे 7 ते 8, हे याच्यात असं आपण टाकतोय. आता काय करायचं, आपल्याला हे पाणी
हे सगळं मिश्रण आहे हे साधारण 15 ते 20 मिनिटं उकळवायचं. आणि हे उकळल्यानंतर हे पाणी जर 1 कप दिवसातून 2 वेळा घेतलं ना, असं नियमित घेतलं तर तुम्हाला मी सांगितलेले तेवढ्या आजारात नक्कीच आराम मिळेल. एवढासा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय. तर बघा आता मी हे सगळं आलं, लसूण आणि लवंग आणि 2 कप पाणी घेतलं. हे आपण थोडक्यात घेतले तुम्हाला दाखवण्यापुरती. तर असं केलं. आता मी हा गॅस चालू करतोय आणि हे आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं उकळवायचं आहे. मंडळी आता आपलं हे मिश्रण बघा 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. हे पूर्ण उकळून झालेलं आहे. आता काय करायचं, मस्त खमंग त्याचा वास येतो एकदम पद्धतशीर. तर आता मी हे उकळलेलं आहे पूर्ण. आता मी हे मिश्रण आता रेडी, आपलं द्रावण तयार झालेलं आहे त्याचं. आता मी हे बंद करतोय. आता मी बंद केलेलं आहे बघा. आणि आता हे आपण या कपात असं गाळून घेऊयात. गरम आहे. खूपच गरम आहे. थोडंसं फडक्याने पकडतो. आता आपल्याला हे असं कप तयार झालेला आहे. आता हे बघा असं हे द्रावण रेडी आहे. हे आपल्याला सकाळी सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 कप असं प्यायचं आहे. याने मी सांगितलेल्या एवढ्या आजारावर निश्चित तुम्हाला आराम मिळेल. तर असं उकळल्यानंतर हे पाणी पूर्ण व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि सकाळी सकाळी उपाशी पोटी 1 कप, संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 कप असं जर तुम्ही नियमित घेतला तर मंडळी मी तुम्हाला हे सांगितले, जसं मूत्रमार्गातील संसर्ग, युरिनरी इन्फेक्शन, उच्च रक्तदाब म्हणजे हाय BP, खोकला, सांधिवात, उच्च कोलेस्ट्रॉल, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे ती वाढणार, ज्या माता भगिनी मासिक पाळीच्या वेळी ज्यांना जे वेदना होतात त्या कमी होणार. एवढा असा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय आहे. तर तुम्ही मंडळी हा निश्चित उपयोग करा. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. जर मंडळी मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनलला लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल आणि फायदा होईल. धन्यवाद.